या राज्याचा महाराज आहे. अरे राज दरबार भरण्याची वेळ झाली, मात्र माझा प्रधान अजून कसा नाही आला. थांबा, येऊ दे त्याला. आता डायरेक्ट सस्पेंडच करतो. आज मी कुणाचाच ऐकणार नाही. महाराज भरला का दरबार? भरला ना दरबार. जमले की सगळी मंडळी. थोडा उशीर झाला महाराज मला. पण तुला का उशीर झाला? मी राज्यात गेलो होतो, राज्याची पाहणी केली. राज्यात खूप बिकट परिस्थिती आहे महाराज. स्वराज्याचा जन्मसिद्ध हक्क आहे महाराज, आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. तू म्हणतोय ते जर खरं असेल तर आम्हाला राज्याचा दौरा केलाच पाहिजे. चालायचं की राज्यात? चला चला. मला जन्म नको ग बाई, स्त्री जन्म नको ग बाई. मला जन्म नको ग बाई, स्त्री जन्म नको ग बाई. नारी जन्म नको ग बाई, स्त्री जन्म नको ग बाई. नारी जन्म नको ग बाई, स्त्री जन्म नको ग बाई. अगं पण ना, नारी म्हणून जन्माला आले, बहुतशी कष्ट सोशिले, पण स्वातंत्र्य देऊन या समाजाने मला सळले, हो सळले. म्हणूनच म्हणते, काय म्हणते? मला जन्म नको ग बाई, स्त्री जन्म नको ग बाई. मला जन्म नको ग बाई, स्त्री जन्म नको ग बाई. शकू, इथे. काय झालं? मी असं ऐकलंय की तू ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा फॉर्म भरलाय. का नाही भरायचा? माझ्या शिक्षणाचा काही फायदा व्हायला हवा की नाही? कशासाठी भरलास तू ग्रामपंचायतीचा फॉर्म? तुम्हाला याला हे कसे कळत नाही की तुम्हाला राजकारण जमणार नाही? तुझी फक्त दोनच कामं, चूल आणि मूल. त्या बाहेर तुमचा विश्व नाही. आणि हो, मुळीच फॉर्म भरायचा नाही. का नाही भरायचा? एकीकडे एक स्त्री शिकून सरून राष्ट्रपती होते, आणि मी साठी ग्रामपंचायत सरपंचही होऊ शकत नाही. एखाद्या स्त्रियांच्या शक्तीसाठी, एखाद्या स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी कायद्याने आरक्षण देतात, आणि दुसरीकडे स्त्रियांच्या स्वातंत्र्य गदा आणतात. अरे शिक्षण प्रणेते सावित्रीबाई फुलेंचा देश आहे. काय चाललंय या देशात? मोठ्या कष्टाने संविधानापासून आरक्षणही मिळालं, मात्र आम्ही स्वराज्यापासून कोस दूर आहोत. कधी मिळणार आम्हाला नाही. अरे कुठं आमचं स्वराज्य? अरे मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे. आली आली ओ भागाबाई, आली आली ओ भागाबाई. आली आली ओ भागाबाई, आली आली ओ भागाबाई. भागाबाई बसली उपाशी पोटी. भागाबाई बसली उपाशी पोटी. घरात राशन नाही. आली आली ओ भागाबाई, आली आली ओ भागाबाई, आली आली ओ भागाबाई. चला चला, राशन दुकान घालायची वेळ झाली. सर दादा राशन. हे घ्या राशन. दादा 2 किलो. तुम्ही खाता किती? चला. दादा राशन. हे घ्या राशन. ह्याच्यात किती खडी आहे? खडके मी माझ्या घरून आणून टाकले. चला. दादा राशन. राशन संपलं आता पुढच्या महिन्यात. ओ दादा काय? राशन संपलं? अरे कित्येक दिवस झाले घरात काही खायला नाही. पोरं बाळ उपाशी आहेत माझी. गरीब म्हणून जन्माला आलो, एवढाच गुन्हा होता का? अरे त्या श्रीमंताच्या घरात बासमती खातात, अरे आमच्यासारख्या गरीबाच्या घरात एक वेळची चूलही पेटत नाही. अरे 10 एकरवाल्यांना 2-2 किलो रुपये तुम्ही राशन विकता, आणि आमच्यासारखे गरीब आले की राशन संपलं म्हणून हकलून देता. अरे हाच का आपला स्वराज्य? सांगा ना, हाच का आपला स्वराज्य? अरे बंद करा, बंद करा भ्रष्टाचार, बंद करा. बंद करा, बंद करा भ्रष्टाचार, बंद करा. वासुदेव आला हो, वासुदेव आला. वासुदेव आला हो, वासुदेव आला. कष्ट करूनी शेतकरी मेला, कष्ट करूनी शेतकरी मेला. त्याच्या जीवावर सावकार झाला, त्याच्या जीवावर सावकार झाला. शेतकऱ्याच्या मालाला कवडीचं मोल, शेतकऱ्याच्या मालाला कवडीचं मोल. बिल्डरच्या वस्तूला लाखाचं मोल, बिल्डरच्या
तर छान मार्क आहेत. 96% सर. एक सेकंड. हा हॅलो. हा कोण? ऍडमिशन किती पर्सेंट आहेत? 46. सॉरी नाही जमणार. सॉरी. काय म्हणता? डोनेशन ठीक आहे. साधारणतः 2-3 लाख रुपये संस्थेच्या अकाउंटला ट्रान्सफर करा. हो कन्फर्म ऍडमिशन कन्फर्म. हा बोल बाळा. सर ऍडमिशन. सॉरी बाळा, तुला ऍडमिशन मिळू शकत नाही. सर 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 राखीव कोटा तरी. सॉरी बाळा. सर अरे इथेही ऍडमिशन मिळालं नाही. लहानपणापासून शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली मी, पण या मक्तेदारांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय. अरे एक नाही, 2 नाही, 4 कॉलेजेस फिरले मी, पण तिथेही तेच डोनेशन डोनेशन डोनेशन. अरे आमच्या स्वतःच्या राखीव जागा असूनही डोनेशननी जागा भरतायत. अरे कुठं आमचं स्वराज्य? सांगा ना, कुठं आमचं स्वराज्य? अरे बंद करा, बंद करा बाजारीकरण, बंद करा, बंद करा, बंद करा बाजारीकरण, बंद करा. शेवणे बाबा कसं आहे उन्हे गावा? तर तुला आज तुझी वहिनी कुठे तिथे यायचा टाइम झाला. ते बघ तिथे. भारी येतो तुला बोलतोय. काय रे तुझ्या घरात तुझ्या आई बहिणी हाय का नाही? ए चल तिला आता आयुष्यात तोंडला कोणी जागच नाही ठेवी. हे बघ मी काय आणलंय. तिने तिचं तोंड विद्रूप होईल. यांना उपभोगाची वस्तू समजतात. अत्याचार, अन्याय, बलात्कार. अरे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्त्रियांना स्वराज्य होते, ते आज का नाही? अरे या पुरुष या अहंकाराच्या चौकटीतून आम्ही बाहेर कधी पडणार? अरे कधी मिळणार आम्हाला स्वराज्य? नाही, हे आमचं स्वराज्य असूच शकत नाही. पण आता खूप झाले महिलांवरचे अत्याचार. आता हे आम्ही सहन करणार नाही. बंद करा, बंद करा. स्त्रियांना हक्क मिळालाच पाहिजे. प्रधानजी, अरे काय चाललंय माझ्या राज्यात? तुम्हीच तर पाहिलं महाराज. अरे हे सगळं थांबायला हवं. अरे स्वराज्य म्हणजे काय? आम्हाला काय अपेक्षित आहे स्वराज्यात? अरे अत्याचार, अन्याय, शिक्षणाचं बाजारीकरण, एकताय, अनेक प्रश्न भेडसावताय तिथं. अरे आम्हाला हवंय शिवशाहीचं राज्य. आम्हाला हवंय लोकमान्य टिळकांना हवं असणारं स्वराज्य. अरे आम्हाला हवंय शेतकऱ्यांचं राज्य. आणि आम्हाला गरज आहे महिलांचे संरक्षण असणाऱ्या स्वराज्याची. आणि आम्हाला खऱ्या अर्थाने ज्याची गरज आहे ते म्हणजे सर्वसामान्यांच्या विकासाच्या स्वराज्याची. मग उठा, जागे व्हा आणि स्वराज्याच्या उभारणीसाठी तयारीला लागा. आणि म्हणा, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आम्ही गोंधळी स्वराज्याचे